तुम्हाला माहिती आहे का, रविवार म्हटलं की शक्यतो सर्वांच्या घरी हा खास बेत असतोच. मस्त झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा आणि त्या रश्श्यासोबत अशी चुरलेली भाकरी. असा बेत असेल तर स्वर्गसुखच, नाही का? आज आपण कोणताही जास्त पसारा न करता, भांडी न भरवता फक्त एकाच भांड्यात हा झणझणीत गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा बनवतोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एक वाटण तयार करून घ्यायचं. वाटण तयार करण्यासाठी इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. इथे मी घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत, त्यामुळे मी 10 घेतल्या आहेत. जर तुमच्याजवळ असणारा लसूण लहान असेल तर 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घ्या. त्यानंतर इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे. देठासहित कोथिंबीर घ्यायची आहे. थोडंसं आलं आणि 2 हिरव्या मिरच्या. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, सर्व साहित्य मिक्सरला फिरवायचं आणि एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं आहे. हिरवं वाटण तयार झाले. आता आपण मटण मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं. यातलं सर्व एक्स्ट्रा पाणी मी निथळून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूयात. त्यामध्ये इथे मी एक छोटा चमचा हळद घेतली आहे, ती घालायची. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 छोटा चमचा किंवा तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं आहे ते हिरवं वाटण 4 चमचे यामध्ये घालायचं आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला किंवा मटण मसाला घालायचा. या ठिकाणी सर्व मसाले मी नाश्त्याच्या चमच्याने मोजून घेतले आहेत. त्यानंतर आता हे सर्व साहित्य मटणाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. सर्व साहित्य मटणाला लावून घेत असताना अशा पद्धतीने हाताने मिक्स करूनच लावायचं, म्हणजे व्यवस्थित एकसारखं लागलं जातं. तर इथे पहा, सर्व साहित्य मटणाला मी छान एकसारखं लावून घेतलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनटं हे मटण मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता मटण मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मटणाचा रस्सा बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. सर्व साहित्य तव्यामध्ये घालायचं आणि पांढरे तीळ छान तडतडेपर्यंत त्यासोबतच हे सर्व साहित्य आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. सर्व साहित्य भाजून घेताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. तर इथे पहा, तीळ छान तडतडेपर्यंत सर्व साहित्य मी भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर इथे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. पुन्हा तोच तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी अर्धी वाटी चिरलेलं सुकं खोबरं घेतले, ते घालायचं आणि आता खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, खोबरंसुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतलं आहे. आता हे भाजून घेतलेलं खोबरंसुद्धा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधीचं भाजून घेतलेलं साहित्य काढून घेतले त्यामध्येच काढून घ्यायचं. तर इथे खोबरंसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. पुन्हा तोच तवा गरम करायला ठेवला आहे. आता यामध्ये आणखी एक अर्धा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत, तो कांदा घालायचा आणि आता कांदासुद्धा आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून घेताना सुद्धा गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. मोठ्या आचेवर कांदा परतायचा नाही, नाहीतर मग वरून लगेच लालसर होतो आणि आतून तसाच कच्चा राहतो. त्यामुळे नंतर मसाल्याची चवही बिघडते. तर इथे पहा, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा मी परतून घेतला आहे. आता यामध्ये या स्टेपला दुसरं साहित्य घालायचं आणि त्यासोबत पुन्हा कांदा परतून घ्यायचा. त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे, तो घालायचा. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि इथे मी देठासहित हिरवी कोथिंबीर घेतली आहे, ती घालायची आणि आता हे सर्व साहित्य पुन्हा कांद्यासोबत एकसारखं मिक्स करून भाजून घ्यायचं. म्हणजे कांदाही छान लालसर रंग येईपर्यंत भाजून होतो आणि टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होतो. तर इथे पहा, सर्व साहित्य मीडियम टू लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनटं मी भाजून घेतलं आहे. टोमॅटोसुद्धा छान मऊसूद होईपर्यंत भाजला गेला आहे. कांद्यालासुद्धा छान सोनेरी रंग आला आहे. आता हे सर्व साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तर इथे पहा, भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं. सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालं आहे.
त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्सरला फिरवून छान असं वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे पहा, लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घेतलं आहे। वाटण तयार करून होईपर्यंत आपलं चिकनही छान मॅरिनेट होते। आता आपण रस्सा बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकर गरम झाला की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी तेल घालायचं किंवा 4 मोठे चमचे तेल तुम्ही यामध्ये घालू शकता। तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा, कांदा मी छान सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आहे। त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता या वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत, वाटणाला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे। वाटण तयार करताना आपण यामध्ये पाण्याचा वापर सुद्धा केला होता, त्यामुळे बऱ्याच वेळा मसाला परतून घेत असताना त्यातलं पाणी बाहेर उडतं। त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने कढईवरती किंवा कुकरवरती झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मसाला शिजवून घ्यायचा। तर इथे पहा, तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मसाला एक 2 ते 3 मिनिटं मी शिजवून घेतला आहे। पुन्हा एकदा हा मसाला खालून एकसारखा मिक्स करायचा, म्हणजे मसाला खाली लागून करपणारही नाही। पुन्हा झाकण ठेवायचं, पुन्हा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा। तर इथे पहा, एक 2 वेळा अधूनमधून मिक्स करत हा मसाला एक 4 ते 5 मिनिटं मी छान असा शिजवून घेतला आहे। मसाल्याला बाजूनी छान तेलही सुटले। आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 3 मोठे चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मटण मसाला, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे। पावडर मसाले घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हा मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे पहा, पावडर मसाले घातल्यानंतर एक 2 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर हा मसाला मी परतून घेतलाय। आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मसाला शिजवून घ्यायचा। कुकरच्या झाकणाची रिंग मी काढून घेतली आहे, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यात जर मटण बनवताय ना, तर झाकण ठेवून हा मसाला शिजवून घ्यायचा। तर इथे पहा, छान तेल सुटेपर्यंत हा मसाला सुद्धा मी शिजवून घेतला आहे। पावडर मसाले सुद्धा अगदी छान भाजले गेले आहेत, याचा सुगंधही अगदी घरभर पसरलाय। त्यानंतर आता यामध्ये जे मटण आपण मॅरिनेट करून घेतलं होतं ना, ते सर्व मटण घालायचं। त्यासोबतच या स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठही घालायचं। आपण मटण मॅरिनेट करतानाही यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे या स्टेपला मीठ घालताना तुमच्या अंदाजानेच घाला। मटण आणि मीठ घातल्यानंतर आता मसाल्यासोबत हे मटण एकदा मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवर एक 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर मसाल्यासोबत मिक्स करून हे मटण एक 2 ते 3 मिनिटं मी छान असं परतून घेतलं आहे। त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा, कुकरवर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा बाजूनी तेल सुटेपर्यंत, पाणी सुटेपर्यंत हे मटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर इथे पहा, मीडियम टू लो फ्लेमवर हे मटण एक 4 ते 5 मिनिटं मी छान असं वाफवून घेतलं आहे। मटणाला तुम्ही पाहू शकता स्वतःचं असं आणि मीठ घातल्यामुळे किती छान पाणी सुटलं आहे। आता हे मटण आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊया, म्हणजे जो मसाला आहे तो सुद्धा खाली लागून करपणार नाही। मटण एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये गरम पाणी घालायचं। तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। मी 3 ते 3.5 ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं आहे। पाणी घातल्यानंतर आता मटण आणि सर्व मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा। सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून झालं की आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। मीठ आपण आधीच घातलं होतं। आता कुकरचं झाकण लावायचं। तर इथे पहा, मध्यम आचेवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या मी करून घेतल्या। गॅस बंद करून त्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता मस्त झणझणीत तर्रीदार मटणाचा रस्सा बनवून तयार झाला आहे। झाकण काढल्या काढल्या सुगंध तर अगदी घरभर पसरलाय। रश्श्याची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, त्यासोबतच रश्श्यावर तर्री किती छान आली आहे ते सुद्धा पाहू शकता।
त्यासोबतच इथे आपण रस्सा कुकरमध्ये जरी बनवला असला ना तरी झटपट बनवून तर तयार झालायच, पण चवीमध्ये खरंच काहीही फरक नाही आहे, जबरदस्त चवीला झाला आहे। आता या झणझणीत मटणाच्या रश्श्यासोबत भाकरी तर पाहिजेच, मग तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी यासोबत सर्व करू शकता। तुम्हाला मी मटणसुद्धा दाखवते, अगदी छान मऊसूत शिजला आहे। आता आपण मस्त गरमागरम भाकरी चुरून त्यासोबत या मटणाचा रस्सा, तर इथे मी ज्वारीची भाकरी घेतली आहे। बाजरीची भाकरीसुद्धा या मटणाच्या रश्श्यासोबत अप्रतिम लागते, किंवा गरमागरम इंद्रायणी भात। तर मग तुम्ही सुद्धा या रविवारी अशा पद्धतीने जास्त तामझाम न करता एकाच भांड्याचा वापर करून झणझणीत तर्रीदार हा मटण रस्सा नक्की बनवून पहा। आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।